Students, since 4 lectures we have started the model unit business correspondence, and we have studied how to write a letter of inquiry and to give the reply to the letter of inquiry. Today we are going to discuss mass communications. We know that when a businessman has to communicate a formal message to a number of customers, shareholders, suppliers, business friends and employers, he sends it through a circular letter. आपल्याला माहीत आहे की आपण पत्र एक जे आहे हे एका व्यक्तीला पाठवू शकतो, पण मोठ्या प्रमाणावरती एखादा मेसेज जर पाठवायचा असेल तर आपल्याला thousands of people we have to write circular letters. We know that circular letter conveys the message about certain fundamental changes in the structure and policy of business organizations. What is the purpose to write circular letters? आता सर्क्युलर लेटर जे आहेत हे कशासाठी लिहिले जातात तर काही आपल्या बिझनेसमध्ये काही फंडामेंटल मूलभूत काही बदल झाले असतील किंवा आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या काही पॉलिसी बदलल्या असतील आणि त्या जर पॉलिसी सर्क्युलेट करायचं असेल किंवा सर्क्युलर लेटर circulate the same message to the receivers, and its subject matter is of a common interest to all the customer and other business associates. And then what we make, we take a printed copy and we can send this message to the several receivers. जसं आपण हँडबिल्स म्हणतो आपण, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं हे प्रिंटेड केलेलं जे पेज आहे त्याला आपण जे काय सर्क्युलर लेटर्स म्हणतो ते हजारो लोकांना एका क्षणामध्ये ते आपण पाठवू शकतो. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ द सर्क्युलर लेटर्स? देर आर सो मेनी बेनिफिट्स ऑफ द circular letters, especially it saves time and money. आता हजार लोकांना हजार पत्र पाठवण्याऐवजी एकच पत्र जर हजार लोकांना पाठवलं तर आपला वेळही वाचतो आणि आपलं पैसेही वाचतात. म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ सर्क्युलर लेटर्स कॅन बी डिस्पॅच्ड इन अ डे. आणि एकाच दिवशी आपण ते सगळ्यांना सेंड करू शकतो. आता सर्क्युलर्स आर ऑल्सो कॉल्ड एक्नॉलेजमेंट्स, म्हणजे त्याला आपण ऋणनिर्देश म्हणतो किंवा आभारची सुद्धा काही पत्र असतात. बट वेन यू आर गोइंग टू राईट द सर्क्युलर लेटर्स आर एक्नॉलेजमेंट लेटर्स, it should have an attractive style, effective language, then poetic words, meaningful words, I think the appropriate and catchy words. A circular letter introduces a new product or service. एखादं तुम्ही नवीन प्रोडक्ट काढला असेल किंवा एखादी तुम्ही नवीन सेवा देणार असाल तरीसुद्धा त्यावेळेला ही सर्क्युलर लेटर जी असतात ती पाठवली जातात. अँड वन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट आय एम टेलिंग अगेन अँड अगेन, सर्क्युलर लेटर डील्स विथ अ कॉमन मॅसेज अँड इट इज सेंड आउट ऑन द फॉलोइंग सिच्युएशन्स. मीन्स व्हॉट आर द सिच्युएशन फॉर विच सच लेटर्स आर सेंट. अशा कोणत्या सिच्युएशन्स आहेत की ज्या
आपण काय करतो की अशा पद्धतीची सर्क्युलेटर पाठवतो. सपोज यू हॅव स्टार्टेड अ बिझनेस, वी हॅव ओपनड वन शॉपिंग, बट अनफॉर्च्युनेटली वी हॅव टू चेंज इट्स ॲड्रेस, वी हॅव टू चेंज द लोकेशन. मग आपण आपले जी शाखा आहे, एखादी शाखा तुम्ही नवीन काढली असेल किंवा मूळ जागा आहे ती बदलायची असेल, नव्याने ठिकाणी ती चालू करायची असेल, मग ॲड्रेस बदलतो. चेंज इन ॲड्रेस, ओपनिंग ऑफ न्यू डिपार्टमेंट्स, शॉप्स, branches or expansion of the premises, introducing a new product, announcing a rise or reduction in prices, announcing the agency obtained, announcing the retirement or death of a partner, admission of a new partner or change in constitution of the firm. Means these are the occasions or these are the situations for which circular letters are very important or they can play the role for them. Here I am going to one example and it is in our text. A circular letter informing change in address. आता इथं कशा संबंधित आहे की आपलं जे काही बिझनेस आहे त्या बिझनेसचा ॲड्रेस बदललेला आहे. Address is changed so that it is essential to circulate the circular letters. Here is Sri Maruti Suzuki Auto Limited, Old PB Road, near Hotel Opal Kolhapur. म्हणजे मी पाठीमागचे लेक्चर सांगितलं की इफ यू वॉन्ट टू रन अ बिझनेस यू शुड हॅव लेटर पॅड, लेटर हेड. हेडिंग इज देअर, डेट इज ऑल्सो गिवन. हाऊ इट इज रिटर्न? सी, डिअर कस्टमर्स, म्हणजे एका कस्टमर आहे, अनेक कस्टमर. डिअर कस्टमर्स, वी आर प्लीज्ड टू इन्फॉर्म यू दॅट फ्रॉम और सिन्स 1st February 2016 वी आर शिफ्टिंग टू द फॉलोइंग ॲड्रेस. म्हणजे आमची जी ही शाखा आहे की 1 फेब्रुवारी 2016 पासून आम्ही नवीन जागेमध्ये शिफ्ट होत आहोत. We are shifting on the following address. Which address? See, Maruti Suzuki Auto Limited, plot number 1206, Siroli MIDC, New Highway, कोल्हापूर 10. म्हणजे अगोदर काय म्हणलं आहे की तुम्हाला कळवण्यास आनंद होतो आहे की आम्ही 1 फेब्रुवारी 2016 पासून की आम्ही नवीन ॲड्रेसवरती आम्ही जी काही मारुती सुझुकी जे काय वर्कशॉप असेल किंवा कंपनी असेल ती शिफ्ट करत आहोत. ॲट आवर न्यू प्रिमायसेस, न्यू कॅम्पस वी कॅन से, वी हॅव स्पेशियस अकोमोडेशन अँड ऑल द नेसेसरी फॅसिलिटीज टू सर्व आवर कस्टमर्स. आणि मग ही नव्याने जी काही निर्माण केलेली आम्ही जी प्लेस आहे त्यावरती त्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा जे काही सवलती आहेत त्या ठिकाणी आम्ही कस्टमरची सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. And we look forward to your next visit to us at the earliest convenient time. आणि तुमच्या वेळेनुसार की या ठिकाणी तुम्ही भेट द्यावी याची आम्ही वाट पाहत आहोत किंवा आम्ही अशी अपेक्षा करतोय. प्लीज इन्श्युअर दॅट ऑल युअर करस्पॉन्डन्स इज सेंड टू आवर न्यू ॲड्रेस अँड आवर न्यू फोन नंबर इज. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की आता इथून पुढे इफ यू वॉन्ट टू मेक द करस्पॉन्डन्स or if you want to write something, you write to this address which is given here. नवीन पत्त्यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करायचा असेल तर या ॲड्रेसवरती करावा. अँड इफ यू वॉन्ट टू कॉल अस इस कॉल ऑन दिस गिवन नंबर. थँक्स ऑर थँकिंग यू एंड इज गिवन हिअर, दॅट इज युअर्स फेथफुली MK देसाई, मॅनेजर, मारुती सुझुकी लिमिटेड. म्हणजे हू इज अथॉरिटी? MK देसाई is authority who is a manager and he has a written such kind of a circular letter. आता आपण हे जे काही मॉडेल बघितलं ते कशाविषयी बघितलं? चेंज इन ॲड्रेस. सेकंड थिंग इज दॅट सेकंड वन इज सर्क्युलर लेटर इन्फॉर्मिंग अ ओपनिंग न्यू ब्रँच. आता सर्क्युलर लेटर हे काय केलं जातं
की नवीन ब्रँच तुम्ही चालू करणार आहात त्यासाठी सुद्धा ते लिहिलं जातं आणि ते लेटर वेटर ते आहे नैना इलेक्ट्रॉनिक्स 5 विद्यानगर विनायक रोड मुंबई 58. डेट इज गिवन 28 जुलै 2016. आता या ठिकाणी डिअर कस्टमर म्हणलेलं आहे किंवा जंटलमेन, तुम्हाला हे समजा फॉर एक्झाम्पल निमंत्रण असेल असे असू शकतं किंवा माहिती सांगायची असेल तर कस्टमरसाठी हा जंटलमेन हा नवीन शब्द वापरलेला आहे. जंटलमेन, वी आर प्लीज टू इन्फॉर्म. बघा हाव इट इज स्टार्टेड, म्हणजे सुरुवात कशी केलेली आहे. वी आर हॅपी टू गिव्ह द इन्फॉर्मेशन. वी आर प्लीज्ड टू इन्फॉर्म यू that we are opening a new branch of wholesale electronics store on 15th August 2016. म्हणजे आम्हाला तुम्हास कळवण्यास आनंद होतो आहे, माहिती देण्यास आनंद होतो आहे की 15 ऑगस्ट 2016 पासून आम्ही एक नवीन होलसेल इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर जे आहे किंवा ते नवीन ब्रँच आहे ते आम्ही सुरू करत आहोत. इट्स नेम अँड ॲड्रेस ऑफ न्यू ब्रँच इज गिवन हिअर. व्हॉट इज दिस? See here, Nayan Electronics, same name is there. 7 Vijaya Bazaar, Ferguson Road, Deccan, Pune. That new address means old address. See there, and how the new address is given there. Title is the same. Okay. Add this new branch. All our well-known goods and services will be available. आता ही नवीन शाखा आमच्या आहे त्या शाखेमध्ये काय केलेलं आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा जो काही आमचा माल जो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची सेवा जी आहे ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ॲट दिस प्लेस इज व्हेरी स्पेसियस. जुनं ठिकाण होतं तसं काय ते स्पेशियस नव्हतं. आता नवीन ठिकाणी काय आहे, हे ठिकाण हे स्पेशियस आहे. अँड वी आर एबल टू रिसीव आवर कस्टमर्स मोर कन्व्हिनियंटली ॲट द काउंटर. म्हणजे आणि मोठी जागा असल्यामुळे आम्ही काय करू शकतो, जास्तीत जास्त कस्टमर जे आहेत त्यांच्या सोयीनुसार आम्ही त्यांना सेवा उपलब्ध करून देऊ शकतो. वी हॅव ऑल्सो अरेंज द कस्टमर्स वेटिंग रूम अँड शोरूम ऑल्सो ॲट दिस ब्रँच. म्हणजे कस्टमर येतात आणि त्यांना वेटिंग रूम नसते किंवा नवीन जागेमध्ये नवीन ब्रँचमध्ये आम्ही वेटिंग रूमसुद्धा किंवा शोरूम एक तयार केलेलं आहे. आवर ब्रँच मॅनेजर मिस्टर SK देसाई अँड हिज असिस्टंट्स इगरली अवेट्स फॉर विजिट. आणि मग आमचे बँक मॅनेजर जे SK देसाई आहेत किंवा त्याचे जे काही असिस्टंट्स आहेत ते तुमची अगदी इगरली ते वाट बघत आहेत. दे विल बी व्हेरी हॅपी टू रिसीव यू ॲट द काउंटर. आणि मग काउंटरवरती तुमचं स्वागत करण्यासाठी ते रेडी आहेत. फॉर Naina Electronics, SK Desai manager. Means he has written here circular is this letter. Means today we have studied about mass communication, under which we have studied circular letter regarding opening a new branch as well as change in address. Okay. For the next lecture we will take the new type of a letter. Here now it is better to stop here. Thank you very much.